ए-टी-एम कार्ड योजना खरं तर ही योजना खूप जुनी आहे, परंतु बऱ्याचशा लोकांना या योजनेबद्दल माहिती नाही. आपण सर्वजण ए-टी-एम कार्ड वापरत असतो आणि ए-टी-एम कार्डनुसार आपल्याला विमा किंवा इन्शुरन्स आपल्याला भेटला जातो. आपला जर अपघाती मृत्यू झाला तर थेट आपल्या कुटुंबांना 10 लाख रुपयेपर्यंत इन्शुरन्स भेटतो किंवा जर आपल्याला अपंगत्व आले तर आपण क्लेम करून आपल्याला कसे पैसे किंवा तो जो इन्शुरन्स आहे तो कसा मिळवायचा ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका पवार. तुमचं मराठी न्यूज गॅलरीमध्ये मनापासून स्वागत. ए-टी-एम कार्ड हे बऱ्याच प्रकारचे असतात. डेबिट कार्ड झालं, क्लासिक कार्ड झालं, मास्टर कार्ड झालं, डेबिट मास्टर कार्ड झालं, विजा कार्ड झालं, प्लॅटिनम कार्ड झाले, असे ए-टी-एमचे भरपूर प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार आपल्याला पैसेसुद्धा भेटतात. त्या प्रकारानुसार आपल्याला आपला विमा ठरवला जातो. आणि हे जे डेबिट कार्ड आहेत ते प्रत्येक नॅशनलाइज किंवा राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील यातून हे दिले जाते. आता आपल्याला राष्ट्रीयकृत बँका आपण पाहतोय, जसे की SBI आणि तिच्या सहयोगी बँका, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक झाली किंवा पंजाब अँड सिंध बँक झाली, इको बँक झाली, ह्या सर्व राष्ट्रीयकृत बँक आहेत आणि इथून सुद्धा आपल्याला ए-टी-एम कार्ड दिले जाते. आणि बऱ्याचशा प्रायव्हेट बँका सुद्धा आहेत, त्यातूनही आपल्याला ए-टी-एम कार्ड भेटलं जातं आणि त्यातून आपल्याला विमा किंवा जो आपल्याला क्लेम करायचा आहे तो आपण करू शकतो. आणि त्याच्या काही अटी आणि शर्तीसुद्धा आहेत. आपण तो 1.5 महिन्यामध्ये एकदा तरी त्याचा वापर केला पाहिजे किंवा खरेदी केली पाहिजे, पैसे काढले पाहिजेत, म्हणजे आपलं ट्रान्झॅक्शन म्हणजे ते चालू असणे गरजेचं आहे. जो हा फॉर्म आहे तो आपल्याला मेन होम ब्रँचमधूनच भरायचा आहे. एखाद्याचा समजा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला जर क्लेमची गरज आहे तर तोही क्लेम करू शकतो. एखाद्याच्या हाताला किंवा एखाद्याच्या पायाला अपंगत्व आलं असेल तर तोही क्लेम करू शकतो. त्याच्या कार्डनुसार त्याला जो विमा आहे, ठरवलेला जो विमा आहे तो भेटतो. मग डॉक्टरांचे जे आपले मेडिकल सर्टिफिकेट आहे तेही सुद्धा जमा करायचे आहेत आपल्या बँकेमध्ये. हा जो मास्टर कार्ड आहे किंवा प्लॅटिनम कार्ड आहे याला 10 लाख रुपयापर्यंत पैसे भेटत असतात. रुपे कार्ड असतं, त्याच्यानुसार आपल्याला 1 ते 2 लाखापर्यंत सुद्धा विमा भेटतो. तर आपण क्लेम करणे गरजेचं आहे. एखाद्याचा जर अपघाती मृत्यू झाला तर जो अकाउंट होल्डर आहे त्याच्या नॉमिनीला म्हणजे वारसदाराला ते पैसे भेटतील. त्यांनी क्लेम करणे गरजेचं आहे. हा फॉर्म भरायचा, पण त्याची जी एक प्रोसेस असते ती करायची. एकदम सोपी प्रोसेस आहे, पण ही सर्व डिटेल्स आपल्याला बँकेत जाऊनच समजणार आहे. आता आपण हा फॉर्म पाहत आहोत. हा रुपे कार्ड होल्डर पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम फॉर्म आहे. आपल्याला फॉर्म दिसत आहे. हा फॉर्म आपल्याला आपल्या जी मेन होम ब्रँच आहे म्हणजे जो आपला अकाउंट जिथून आपण काढलेला आहे तिथे आपल्याला जाऊन सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे ही माहिती होती आणि ही खूप साऱ्या लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. तर तुम्हीही जर तुमचे कुठले रिलेटिव्ह असतील किंवा आपल्या माहितीचा एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला मदत करू शकता, कारण ही थेट बँक त्यांना पैसे देत आहे. ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.